तर बघा आर्याच्या मैत्रिणीनी आर्याला काय गिफ्ट दिलं या. ह्या बघा, ह्या बघा सूर्य पळतोय इकडे तिकडे. तर आता मी काय करते, स्टँडवर मोबाईल लावते आणि मग तुम्हाला हे गिफ्ट खोलून दाखवते काय आहे ते नक्की ह्याच्यामध्ये. आता हे गिफ्ट ही तिला देतीया आणि तिची मैत्रीण हिला देतीया. रिटर्न गिफ्ट. हा, कसलं गिफ्ट? रिटर्न गिफ्ट. हा तर हा तर एकामेकीला ह्या गिफ्ट देतात. बरं काहीच नाही, काही घेणं नाही देणं नाही, ना हिचा बर्थडे ना तिचा बर्थडे, ह्या नुसत्या एकामेकीला गिफ्ट देतात. ही नेऊन देते तिला, ती घेऊन येते हिला, असं आहे. आता आमच्या वेळेस नव्हत्या बाया अशा मैत्रिणी. आमच्या मैत्रिणीने आमची पेन्सिल घेतली तरी आमची जोडाजोडी व्हायची. पण या आताच्या मैत्रिणी बघा किती मन मोकळे आहेत ती. तर थांबा पहिला आपण गिफ्ट बघूया ह्याच्यामध्ये काय आहे नक्की ती. तर बबल्या तिथलं स्टँड घे, स्टँडवर पहिला लावू द्या मला मोबाईल, म्हणजे कसं गिफ्ट आपलं चांगलं उघडता येतं. या खाली करू. हा खोल आता गिफ्ट आहे की बघू. काय लिहिलंय ह्याच्यावरती ते तर सांगते पहिलं. बेस्ट फ्रेंड फॉर यू. म्हणजे माझी सख्खी मैत्रीण तुझ्यासाठी. होय, बाजून बिजून दिलंय हे वेळा, चांगलं पॅक करून दिलंय. बरं काय बर्थडे फिड्डे काहीच नाही इथं, मग खरंच गिफ्ट दिलं. काय हातातलं आहे वाटतं घालायचं, ब्रेसलेट आहे ना, असं ना. माझ्या तर ड्रेस वरती मॅचिंग झालंय. ओके, आहे काय? आहे का? हे काय फुल? हे फुल कसले? कुठं लावायचंय? इथं इथं असं कुठं लावायचं हे फुल? अजून काय दिलंय? किचन दिलंय. हा का, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. हो का, हे किचन पण दिले घरी. त्याच्या आतमध्ये काय आहे का? नाही, असं ते लावायचं बाई बी. होय, अजून काय? डायरी. डायरी काय? पेपर फाडायचे आणि द्यायचे. अगं शेंट लय मारून देते बाया कंची पण गिफ्ट वरती. शेंटचं काय त्यांच्या घरी ही आहे का काय? दुकान आहे का काय शेंटचं? दुकानावरती भेटत असेल ते काय डायरी. या काय डायरी दिली, आपण काही पण लिहू शकतो ह्याच्यावरती, अशी डायरी दिली. अजून काय दिले? माझ्या बावले दिले तर, हे बघा बावले दिले छोटे छोटे. हे काय टिकली? टिकली आहे वाटतं, अशी लावायची. छान दिसते ती, अशी लावायची टिकली. हे काय? अडकत या केसाला लावायचे त्याचा. हे काय? बावला, छोटा बावला. आणि हे काय? इथं तिने ड्रेसचं काढून आणले वाटतं तिच्या. काय काय येते काय माहिती काय. अजून काही संपलं का? स्टिकर. अरे का स्टिकर. त्या बघा आर्याच्या मैत्रिणीने एवढं गिफ्ट दिलं या. आहे का? झालं का? छान आहे का गिफ्ट सगळं? तू काय दिलं होतस? कसलं दिलं? म्हणजे कागदाची नको बघ. आहे का आता? मग तू तुझी करून दिली होतीस का? आणि तिने हे ते आपला तिने करून दिले हाताने, असं चाललंय का तुमचं? हे नसेल केलं, हे कच्चं असेल बहुतेक. आता उद्या मी परत असं दिलं. आवा तुम्ही शाळा शिकूच नका, नुसतं एका मीरला गिफ्टच पार्सल करा. तू हिला दे, तू तिला दे आणि ती तुला देईल. हा चालतंय का? शाळेतलं तुम्ही गचा मध्ये एवढा काळजीवर नुसतं गिफ्टच बनवत बसा दिवसभर दोघी जणी. बरं आता येऊनल्या मुली आहेत. आर्या 5वीला आहे आणि थाय ना 5वीला आहेस ना? कितवीला आहेस? 5th स्टँडर्ड. हा तर 5वीला आहे आर्या. येऊनल्या मुलींना म्हणजे मी तर म्हणते आम्ही जवळजवळ 6वी 7वी 8वीला जासपर्यंत आम्हाला तर काही अक्कलाचा भाग नव्हता अजिबात.
कसं कुणासंग बोलायचं कसं कसं राहायचं कसं काय नव्हती अक्कल अजिबातच कसलीच. ही उंडल्या पुरीला किती ज्ञान आहे म्हणजे ह्याचा फोन जर तुम्ही एखाद्या दिवशी बघा हिच्या पप्पाच्या मोबाईलवरती तिच्या मैत्रिणीचा फोन आला ना तर मी तुम्हाला कधीतरी ऐकावल बरं का. फोन जर आला ना हिच्या मैत्रिणीचा तर अशा रावणाच्या बाण्या आणती आणि तिची मैत्रीण पण जशा काही आहेत ना मोठ्या कॉलेज मधल्याच पुरी येत अशा म्हणजे एवढं ह्यांचं माइंड फास्ट आहे. अशा म्हणजे इतक्या व्यवस्थित म्हणजे मी तर म्हणते आपल्याला सुद्धा एवढं येणार नाही. आम्ही तर किती मोठे होते तरी आम्हाला अकलाचा भाग नव्हता कसं कुणाला बोलायचं त्याचं सुद्धा. कुणी काय बोललं ना असं की लगेच दाबायचं त्यांच्या अंगावरती. पण या पुरीला उंडल्या किती ज्ञान आहे म्हणजे समजदारपणा कसं बोलणं म्हणजे लय आजकाल मुली म्हणजे सगळीच मुली लय हुशार झालेले आहेत आजकाल. आणि उंडल्या मुलीलाच म्हणजे मैत्रिणी फ्रेंड अजून लय म्हणजे उंडल्या मुलींना लय कळतंय सगळं. सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे बरं का की उंडल्या मुलींना आहे ना सगळ्या गोष्टी लगेच लक्षामध्ये येतात. म्हणजे मैत्रिणी बरोबर कसं बोलावं मित्राबरोबर कसं बोलावं हे सगळं त्यांच्या लक्षामध्ये येते. आमच्या वेळेला नव्हतं असलं काही अजिबात नाही. आम्ही एक चॉकलेट पण एका मेरीला शेअर करायचो नाहीत. पण ह्या आहेत ना जवळजवळ 10-15 रुपयाच्या म्हणजे 20-25 रुपयाच्या ज्या मोठ्या कॅडबऱ्या असतात का त्या पण एका मेरीला देतात. आम्ही तर चॉकलेट आहे ना अर्ध सुद्धा द्यायचो नाही आमच्या मैत्रिणीला. आम्हाला भेटायची परत त्या मैत्रिणीला कुठं हे करावं मैत्रिणीला कुठं देत बसावं. आम्हालाच कधी 2 महिन्यात 2 रुपये भेटायचे किंवा 1 रुपया भेटायचं. तर ते 1 रुपयामध्ये बघा 4 चॉकलेटी यायच्या 4 आण्याला एक असायचं. मग त्याच्यामधून त्या पुरवून महिनाभर कशा तरीच्या चॉकलेटी कंपोशी मध्ये ठेवून त्या पाळून जायच्या पार. त्या मैत्रिणीला कुठे द्यायचं. तर ह्यांचं नाही बरं का तसं. आताच्या पोरापुरींचं तसंच म्हणजे कसं झालंय माहितीये का बुद्धी आहे ना मोठ्या माणसासारखी झालीये. मोठ्या म्हणजे इतकं ज्ञान आहे पहिल्यासारखं नाही. तर आताच्या मुलांना लय ज्ञान आहे लय कॅम्प्युटरच्या पुढे आजकाल मुलं निघाल्यात मुली हुशार. आणि आजची पहिल्यासारखी पुरी पण आहे तर लय हुशार पुरी येतं बघा. पहिलं 4वी-5वीला पुरी असायच्या तर पुरींचा हे इथपर्यंत शेंबडाचा नाळा असायचा. आता लहान मुलांना तरी दिसतोय का शिंबूड कोणच्या तरी अजिबात हे नाही. आता लहान पोरांना म्हणजे ज्याला कळत नाही ना रांगता येते त्यांनाच सर्दी झाली तरच शिंबूड. नाही तर आता या म्हणल्या आमच्या तर वेळेस आहे ना बा काय पोरांचं इथं असं लाल झालेलं शेंबडामुळे हसायची गमतीचा विषय नाही खरं आहे ते मी सांगते. इतकं म्हणजे त्यांना अक्कलच नसायची अजिबात. अक्कल नाही मक्कल नाही काय नाही. निघालं पोते टाकल्यासारखं दप्तर निघालं पाटणीवर टाकलं की निघालं बोंबलत शाळेत. कायची शाळा आली दप्तरात एखादी पाटील पेन्सिल म्हणजे ते खडू असायचं हे म्हटलं मोठं खडू आणि पेन्सिल असायचं. ते पेन्सिल जर कुणाला घेतली तर कडा खायचो आम्ही. तर पेन्सिल लिहायचं तर बाजूलाच राहिलं तर लिहायचं राहू द्या कडा खाऊन टाकायचो. पेन्सिल डायरेक्ट घेऊन टाकायचो खाऊन टाकायचो. म्हणजे असं नव्हतं की अन्न पाणी भेटत नाही ह्याचा अर्थ नव्हतं. ती पेन्सिल चवदार लागायची ना त्यामुळं काही पोरं तर पेन्सिलच खायचे कडा. मी पण खायचे पेन्सिल. हा पेन्सिल घेतली की पहिले अर्धी तर खाऊन टाकायची कुरुम बिस्किट असं. हा असं होतं बघा आमच्या वेळेस. तर चला आता एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची. ठेवते बरं का आता.